शिव सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या टूवर्ड्स नेचर या चॅनलवरती. आणि आज सुरुवात करतोय भैरवगड शिरपुंजेचा. आणि काल रात्रीच आम्ही शिरपुंजे या गावी स्टे केला होता, नाईट कॅम्पिंग केली होती. अंधार असल्यामुळे काही शूट करू शकलो नाही. तर बघू शकता माझ्यासोबत आहे आमचा जयंतदा आणि संजय दादा. आणि आम्ही ट्रेक सुरुवात करत होतो तिथेच आम्हाला बेसच्या म्हणजे जिथून ट्रेक सुरुवात होते तिथे ह्या ठिकाणी कॅम्पिंगची एक चांगली सुविधा होते. मामा तुमचं नाव काय? रात्री आम्ही मिस केलं खरंच, म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही इथे येऊन परत गेलो. ऍक्च्युली आम्हाला वाटलं कोणी नाही आहे म्हटलं. आणि आम्ही या ठिकाणी हे नाश्ता पण देतात, आता कांदा पोहे वगैरे आणि चाय वगैरे, जेवणाची पण सोय तुम्ही करता. तर मित्रांनो, तुम्हाला जर भैरवगड शिरपुंजे या ठिकाणी यायचं असेल तर मी मामाचा नंबर तुम्हाला नक्कीच देईन आणि तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून ह्या गडावरती येऊ शकता. मामा ह्या ठिकाणी कुठल्या ट्रेक्स होतात? म्हणजे भैरवगड तर मला माहिती आहे, पण तुम्ही आणखीन एक सांगत होता का? भैरवगड, हां, घनचेकर, ओके. गवळदेव, कात्रुबाई खिंड, कात्रुबाई डोंगर आणि असंच आपण रत्नगड सुद्धा करू शकतो, या ठिकाणी आजोबा करू शकतो. अच्छा, आजा पर्वत ज्यांना हो. म्हणतात. बरोबर. तर ह्या सगळ्या जर करायच्या असतील तर वेळ किती लागतो आपल्याला? आपला वेळ का मग एक इथून निघालो, भैरवगड केला, घनचेकर केला, गवळदेव केला, हां, स्टे करू शकतो आपण, अच्छा, किंवा रत्नगडला स्टे करू शकतो. असं 2 ठिकाणी करू शकतो. 2 ठिकाणी म्हणजे दोन नाईट. हो. त्याचा रूट कुठला आहे? भैरवगड पर्वतावरनं आहे का इकडं पण रत्नगडून निघाले तरी इथे येते, भैरवगड गेलं जातात. गंचकरवरनं जायला लागेल हो ना? हो. हां, आणि मग उतरायचं तिकडं रतनवाडीमध्ये. अच्छा, किंवा कुमशेतला. ओके. तर मित्रांनो, मामाचा नंबर तुम्हाला देतो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही ह्यांना संपर्क करू शकता. चला तर आम्ही आता नाश्ता करतोय. छान असे पोहे बनवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आपणच पहिले जाऊ ना. चला तर मित्रांनो, ट्रेकिंगला सुरुवात करतोय. पाहू शकता तुम्ही गड. मामा पूर्ण गडावरती अशा हे आहेत का? डायरेक्ट आहे इथे 2-3 शीट आहेत इथं, आहे वर आहे वर. सुरुवातीच्याच पायऱ्या दमछाक केली आमची. पायऱ्या संपल्या आणि आता हा ॲक्च्युअल ट्रेक चालू झाला आहे. स्टीप अशी चढण आहे, पण सकाळ असल्यामुळे काही त्रास होत नाही ना. नाक झोमतोय थोडा. सकाळचं टेम्परेचर पाहिलं आता 11-12 डिग्री टेम्परेचर असेल सकाळचं. तू जरा जास्त शॉर्टकट चालला वाटतं आणि आम्हाला पण घेऊन चाललाय. पहिली शिडी, पहिला लॅडर ते बघू शकता. आम्ही तो एक जो घर दिसतोय नॉर्मल, तिथनं आम्ही ट्रेक चालू केलं आहे. आणि साधारणतः 10 मिनटात आम्ही इथे आलो आहे नॉनस्टॉप. काय म्हणतो जयंदा? खूप वर्षानंतर, खूप वर्षानंतर नाही, खूप महिन्यानंतर. महिन्यानंतर, पण असं वाटतं की वर्षच गेलेत. हायटेडला आहे ना, कलावंतींसारख्या पायऱ्या बघ सेम. सेम. नगर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या शिरपुंजे गावातून या ट्रेकची सुरुवात होते. वाटा थोड्या निसरड्या आणि उभ्या असल्या तरी आजूबाजूचा परिसर मनाला भुरळ घालतो. दुसरा लॅडर लागेल आम्हाला आता. जसजसे आपण वर जातो तसतसा सह्याद्रीचा विस्तार डोळ्यांसमोर उलगडू लागतो. तो ताशिवकडा आणि समोर दिसणारा कळसुबाई हरिश्चंद्रगड रांगेचा नजारा विलोभनीय आहे. आणि तिसरं लॅडर लागलेलं आहे आम्हाला. जयंदा, कसं वाटतंय? छान छान, एकदम फ्रेश. आपण पूर्ण असं घेरा मारून आलोय. हो. जवळजवळ अर्धा तास झाला आपल्याला आपण ट्रेक करतोय. आणि दाखव गुफा. ते पाहिलंच नाही दादा तिथे? ह्या कॅमेऱ्यात दिसणार नाही, नाही, पण पण नंतर ते- ड्रोन शॉट मध्ये आपण दाखवूया त्या. तिथे असं लेण्यांसारखं कोरून ठेवलंय सगळं. या ठिकाणी गुहा आहेत मित्रांनो.
कातलात पडलेली गुहा गुफा. रस्ता आहे जाण्यासाठी काय उभा राहता येणार नाही तिथे, वाकून वाकून जायला लागेल. असं काय विशेष नाही नॅरो आहे. आहे का अगदी? खूप नॅरो आहे, झोपून बघायला लागेल तिला. हे आला भैरवगड मंदिर आहे इथं वरती, जवळच आहे. आणि मित्रांनो आम्ही एका दरीमध्ये उभे आहोत आणि उजव्या साईडला आहे तो घनचक्कर आणि जो डाव्या साईडला आहे तो भैरवगड, जिथे भैरवनाथांचं मंदिर आहे. जागृत देवस्थान बोलतात बाबा. ते खूप मोठी यात्रा पण होती. इथं शॅडो पण भारी येते इथे. काढलंच नाही. फायनली आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. आणि या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत, बघू शकता तुम्ही. गड फिरताना सर्वात जास्त कुतूहल वाटते ते म्हणजे गडावर असलेल्या या पाण्याच्या टाक्यांचं. सह्याद्रीच्या कातलात कोरलेली ही टाकी म्हणजे प्राचीन स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. शिरपुंज भैरवगडावर सुद्धा आपल्याला अशीच दगडात कोरलेली पाण्याची टाकी पाहायला मिळतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कडाक्याच्या उन्हाळ्यात यातील पाणी अनेकदा थंड आणि शुद्ध असतं. आपल्या पूर्वजांनी पाण्याचे नियोजन किती अचूक केले होते हे या टाक्यांकडे पाहून जाणवते. या ठिकाणी सुद्धा पाण्याच्या टाक्या आहेत. तुला यो पाहत आहे का, स्टे साठी जबरदस्त आहे. वर्षानुवर्षापासून ही टाकी गडाची तहान भागवत आली आहे. निसर्गाचं हे देणं जपून ठेवणं ही आता आपली जबाबदारी आहे. गडावर आल्यावर या टाक्यांमध्ये कचरा टाकू नका, कारण हे फक्त पाणी नाही तर आपल्या इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे. ह्या गडावरती मुबलक पाणी. मुबलक पाणी आहे, खूप जास्त पाण्याचा साचा आहे. आणि स्टे करता असेल तर आपण करू शकतो. देवाची आहे. हो एकदम एंट्री. हा जुना मार्ग आहे बघ इथून. हा बरोबर, याची व्हिडिओ मी एकदा बघितली, झाडाला लावून चढायची. हे बघ, झाडाला टांगून लोक चढायची पाहिलं. इकडनं हा, ही जुनी वाट आहे एकदम. आपण वेळ काढून या वाटेने यायला पाहिजे. गडाचं मुख्य आकर्षण म्हणजे साक्षात श्री भैरवनाथांचं मंदिर. सह्याद्रीच्या या दुर्गम भागात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं मंदिर मनाला कमालीची शांतता देऊन जातं. असं म्हणतात की या गडाचं नाव आणि रक्षण दोन्ही या दैवताशी जोडलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो पाण्याच्या टाक्या आहेत, पाहू शकता तुम्ही. हो, नंदी आहे पाण्यामध्ये. पाण्याचा साठा भरपूर आहे. तिकडे पण आहे का? मस्त आहे ना हे पर्वत. तो घनचक्कर बोलस ना दादा, तो घनचक्कर तो घनचक्कर आहे ना, आणि त्याच्यानंतर तो कातलबाई. बरोबर.
खूप मोठा पठार आहे असा. हो. आणि आजोबा फक्त तिकडनं दिसतो बोललास ना तू. हां. इथे मध्ये मध्ये हे दिसत ना, तिथे खांब अडवतात म्हणजे कचरा वगैरे नको यायला पाण्यामध्ये. बघा या ठिकाणी सुद्धा पाण्याचे टाके आहेत मित्रांनो. गडावरती खूप साऱ्या पाण्याचा साठा आहे या. आणि आपले संजय दादा ड्रोन मास्टर, तर ड्रोन शूट बघूया आपण गडाचे. चला आता घनचक्कर शिखरावरती जाऊया. मागे तुम्ही बघू शकता माझ्या मार्ग आहे आणि आता आम्ही चाललोय घनचक्कर शिखरावरती. घनचक्कर या शिखरावरील ही फुलं खूप सुंदर अशी फुलं आहेत ती. आणि दिसतो का मी? मन असं एकदम प्रसन्न होतं फुलं बघितल्यावरती. आणि खूप सारे ड्रोन शूट काढलेले आहेत, Yes. तुम्ही लॉग मध्ये बघू शकता. 2 ड्रोन आणले त्यावेळेला. चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलाय ड्रोन शूट करण्याचा. बघूया आता कसे कसे आलेत ते. ऑलमोस्ट भैरवगड आणि घनचक्कर बघून झालेलं आमचं. आणि आम्ही आता नाश्ता करतोय, कांदा पोहे आणि फ्रूट्स. आणि आता थोड्या वेळात परतीचा प्रवास चालू करू आम्ही. तर मित्रांनो पूर्ण ट्रेक कंप्लीट झाली आणि आम्ही आता बेस कॅम्प ज्या ठिकाणी आहे हॉटेल अस्मिता या ठिकाणी जेवणाची ऑर्डर दिलेली. आणि तुम्ही पाहू शकता डाळ भात आणि हरभऱ्याची भाजी आहे. हरभरा आम्हाला असं वाटलं की ते कडधान्य असेल, पण हे ॲक्च्युली हरभऱ्याचं जे पाल आहे ना त्याची भाजी बनवली. पण खूप ऑर्गॅनिक जेवण आहे, साधं अगदी, टेस्ट छान आहे. संजय दादा तुला कसं वाटलं जेवण? खूप छान. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपवतो आणि भेटू आता पुन्हा नेक्स्ट ट्रेकमध्ये. जय हिंद, जय महाराज. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय.